तर नमस्कार मित्रांनो. बघा मित्रांनो, कुठल्याही नवऱ्याचं काम एक असतं की त्यानं बाबा काय करायचं, बायकोला मदत करू लागायची. होय, बरोबर आहे. पण बायकोचं काय काम असतं, नवऱ्याचं काय काम असतं ते आज मी तुम्हाला सांगतो. म्हणजे नवऱ्याचं काय काम असतं, ती काय घरात काय धुणं भांडी तर करू शकत नाही, स्वयंपाकात मदत तर करू शकत नाही. ती काय काम करू शकतो, बाहेर काय ते कमवून आणल आणि ते बाजार फिजार आणून बायकोला देईल, महिन्याचा किराणा आणून बाजार देईल. पण ती किराणा किंवा बाजार ही महिनाभर व्यवस्थित पुरवणं, नासधूस न करता महिनाभर कसा पुरवला जाईल ही काम ही बायकोच असतं. का बायकोनं असं गपचिबच भजत तळून काय करून असं नसतं ना. आता बघू काय चाललंय हे ती काय करतेस. आता तुम्ही सारखं बाहेर गेल्यावर हॉटेलमध्ये हे जाता खाता हाय का नाही आणि मी एका दिवशी भज करून खाल्लं मग काय झालं? काय नाही झालं ग, तू मग? खा बाय. ते आता आम्ही काय म्हणणार आहे, हे मी सांगत होतो त्याशी. बघा हे असं असतं, खाल्लं भज करून मग काय झालं? हे असं होतं बघा. काय असं होतं? तुम्ही बाहेर जाऊन काय बी खाताय की. आपण ती पर्याय नसतो म्हणून खावं लागतं. मग आम्ही एका दिवशी केलं का पण आवर्जून- कवा तरच करतोय की. आवर्जून करणं आणि पर्याय नसणं ह्याला फरक आहे ना. हा. हा काय पण मी काय म्हणतो जेडे माहिती आहे हा. का, मी सांगितली कामाची वाटणी, तो आम्ही सांगितलं बरं खाय ना का तो भज तळून, मला काय माहित आहे, मला नाका दे ना. पण माझं म्हणणं काय माहित आहे का, की सगळ्या जगात स्वयंपाक ह्या बायकाच का करते, त्या गडी कामं करत नाहीत, बायकांनीच का करायचा, ह्याचा काय कायदा आहे? सगळ्या जगाचा एकच कायदा आहे. हा, कायद्यानं जेवण सरकारच देत. मी जेवण तुम्हाला मीच देणार. सरकार. हा, सरकार. आज काय केलंय जेवण सरकार? आज वय फ्लावर मला वाटलं पिठलं केलं काय आम्हाला. नाही, फ्लावर आहे. फ्लावर केलाय आणि भज कुठे ठेवलं? भज नाही तर केलं, ती काय केल्यावर एकटीच खाती वय. आता तर करत होती. नाही बी, फ्लावर करत होती की इतक्या उशीर. भज ठेवलं काय की पलीकडं? नाही बी, वांग्यात कालवण आहे ती. होय, इकडं फ्लावर आहे. बर बर. जड काय करायला लागली? पीठ मळती. आला ही पालेभाजी लय भारी आहे. मग काय तर हे माती पडल तिकडे घ्या. कशाची आहे पालेभाजी? हे चाकवत आहे. चाकवत आहे. मला वाटलं पालक भाज्याला आणली काय भज करायला. नाही, चाकवत आहे. कारण भाज्यासाठी पालक लागते ना. हा, पालक लागतो. मग तू आणली का काय असं वाटतं? नाही, पीठ मळून घेते की. होय हो, तुम्हाला बायको असताना दुसऱ्यांच्या बायांना कशाला बोलता हो? अगं कसं आहे माहित आहे का, ज्या बायाना नवरं नाही तर त्यांना कोण बोलायचं. म्हणून तुम्ही जाऊन बोलताय. हा, हा काय हा? भाजी नीट करा, भाजी करायची नाही का उद्याच्याला? काय तर उग बोलत बसता. ही सोपं आहे ना, हे कर की. हा, हे आताच केलंय की कडे शिजताय दिसत नाही वय. बर बर. आता भूक लागली, जेवल्यावर करतो मी. हा, मग अजून टाइम आहे की. अजून आताशी तर मी ओका पीठ मळायला लागली या. एकतर वेळ लागेल मला. बर. मग अजून कालवण शिजायचंय, कालवण टाकलंय फ्लावरचं. झालं का नाही अजून स्वयंपाक? नाही ना, आताशी चपात्या करायला घेतलंय. काय सांगायचं त्याच्या आईला, खऱ्याची दुनिया राहील नाही काय. नाही अहो, खरंच खरंय, दुनिया नाही राहील. अजिबात नाही. लबाड. लबाड. हा, लबाड आहो. तू तर निवड लबाड. होय आहो. खऱ्याची दुनियाच नाही. तुमच्या इतकी तर नाही आहो. खऱ्याची दुनियाच नाही, जगात कोणच खरं राहील नाही. हा, होय आहो. काय अहो, माझ्या वडिलाखंड ना कुणी 50,000 नेलं आणि 8 दिवसाच्या वायद्यावर नेलं आणि देतो देतो म्हटलं तर दिलं नाही. माहित आहे का, असली माणसं आहे ती चाटाळ. कोण आहे काय माहिती, घेऊन गेला पैसे. कोण होता ग? कोण होतं सांगत होतं वडील, तुमच्यासारखं असं टोपे घालणार होता. काय मी बोलते, घरचा पर्याय हो का माझ्यासारखा? हा, तुमच्यासारखाच होता. सज्जन माणूस असलं काय वगैरे माझ्यावर काय लागली? अहो, वडील सांगत होतं टोपे घातलेला असंच होतं, दष्टपुष्ट माणूस. टोपी घातलेला म्हणजे काय, मी एकटाच आहे वे? हा, तसं म्हणता येत तुझा बाप चोर आणि तो बी चोर आणि माझ्यावर चांगल्या माणसावर आळ घेते.
जा तिकडे. अहो, तुमचं नाव नाही घेतलं म्हणते तर हा म्हणजे तेच की मला वाटलं ना. मग तुमचं नाव कशाला घेते ती असं सांगत होतं वडील. बर बर खरेच दुनिया नाही म्हणून. ठीक आणि आहे. खरंच खरेच दुनिया नाही. कर चपात्या, भुका लागले लवकर. जाऊ दे, माझ्यावर लय आळ घेताय तुम्ही उगाच माझ्यासारख्या सज्जन माणसावर. हा तुला एक मजा सांगायची रातची. काय? अगं रात्री माझ्याच मोबाईलची टॉर्च लावून हा. मी माझाच मोबाईल शोधत होतो अंधारात. अगो बाया, मग सापडला का? सापडला का मोबाईल? बरं झालं. काय तर तुम्ही उगाच हे करत बसता. हम्म. भारी डोकं आहे तुझं. चपात्या कर पटापटा. झालं की भुका आता लागल्या कवाच्या करायला कवा लागली करते. की कवाच्या कवा. हा पर ती कवा व्हायचे त्या तुझ्या चपात्या ग? हा एवढ्या वेळ मी केल्या असते की चपात्या. या मग हा इकडे करा चपाती. अगं, म्हणजे बघा की. असं म्हणलं ग म्हणजे लगे रागाला जाते काय? रागाला नाही तर काय करू? मग काय आहे तर इथपर्यंत असतं काय? गावाच्या गावा लावले. एक तर मला उद्या सकाळ आपल्याला जायचंय पंढरपूरला, माहित आहे का तुला? हा माहित आहे. हा पंढरपूरला जायचं, त्यामुळे लवकर जायचं, 7ला निघायचं आहे. कारण लय लांब आहे इथनं 200 किलोमीटर. अहो पण जायचं आहे, पण माझा स्वयंपाक झाला, मला तोंडाला लिहायचं आहे. माझा असा मेकअप आणि असा चेहरा एकदम खुलून दिसला पाहिजे ना. ते तसलं काय लावू नको लावणार आहे तोंडाला. बाया. मला झोपायचं असतं. हा. ते तुझं थोबाड बघून मी रातभर तसाच जागा राहील. आधीच बोता घेता दिवस आहे असं वाटेल. काय वाटत? काय नाही काय नाही नाही बाया, मी लावणार आहे. तसलं काय लावू नको. हा. मागच्या वेळेस असं जो उठून बाहेर पडत गेलो होतो. उद्या पंढरपूरला जायचं आहे मला सकाळ सकाळ. उद्या उगा नीट जाऊ दे, नाही तर नाही झोप झाली म्हणजे मला सकाळ दिवसभर झोप लागायची नाही. तिथंच रोडनं झोपल मी. तसं काय नाही होणार. मग काय तर उरक तुझं ते पटापटा उरक जरा. मी चेहऱ्याला मेकअप करणार आहे भारी. तू जाताना मेकअप कर ग, रातचा करू नको म्हणतोय मी. नाही माणसं व. भेटेली, पोरं भेटेली. अहो क्लिअर चेहरा दिसतोय. तुम्हाला काय माहिती? पांढरा भूतावानी. हा मग तुम्हाला हा. तसंच वाटणार, बाकी काय तर. तर झालं का उद्या जायचं लवकर? काय काय घेतलं सामान बिमान भर लवकर, आजच भरून ठेव. अहो शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या, त्या शेंगदाण्याचे लाडू केले, तर थंड वाजल म्हणून शेंगदाण्याचे लाडू केले. शेंगदाण्याचे लाडू खायला काय बाया, तुम्ही तर ऐकतच नाही. आता वांग्याची भाजी करते सकाळ सकाळ मस्त पैकी. हा लवकर निघायचं मला. होय होय. जावा, तुम्हाला आणते जेवण.